कधी भेटणार आहेस यार तुम्हाला? नो वॉट, मला सतत असं वाटतं की तू माझ्या आजूबाजूला आहेस कुठे. आणि यार तू खरंच माझ्या इतक्या जवळ आहेस का? म्हणजे तू आहेस मग प्रीतम. तू इकडे दे, इकडे दे. थांब ना रे. प्रीतम. थांब तुला. तुला माहितीये का, मी जेव्हा पहिल्यांदा प्रिया मॅडमच्या प्रेमात पडलो ना, सेम सेम अवस्था झाली होती माझी. तुला मी 1000 वेळा सांगितलंय नॉक करून रूम मध्ये येत जा. तुला काही कळत, तुला मॅनेज नाही येत का रे? ए, मी पण 1000 वेळा नॉक केलं होतं, तू नाही उघडलास दरवाजा. हं? मला वाटलं की तू मीटिंग मध्ये असशील, बिझी असशील. पण आय वॉज राईट. माझा दादा बिझी होता. बरोबर. स्टॉप इट यार. मी असंच अगदी जनरल बोलत होतो. हो. अरे पण तिथे आई तुझ्यासाठी एवढ्या सुंदर आणि क्वालिफाईड मुली बघते. कुठे तुझ्या फोटो मध्ये अडकलाय रे? काय अडकलायस? प्रीतम, मी 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 त्या मुलींना नीट ओळखतही नाही यार. तर कसं मी माझं अख्खं आयुष्य त्यांच्यासोबत काढू? अरे मग काय? Whereas he. पारू, पारू प्लीज सांग ना याला. कारण नसताना ते मुलींवरनं मला चिडवतोय. प्रीतम सर, तुम्ही कशापायी त्यांना बाकीच्या मुलींवरनं बोलताय? हा. आज तर आदित्य सरांनी त्या अनुष्का मॅडमनं मिठी मारली काय? असं प्रिया मॅडम मला म्हणल्या. अरे प्रिया मॅडम, तुला काय? तुम्ही दोघं तू मला काय नाही बोलला? तुम्ही दोघंही आहे ना, निघा इथून, निघा. पारू, हे काय आहे? तू पण याच्यासोबत सामील झालीस? काय पण तू बरी प्रगती केलीस रे एका दिवसात. हा, डायरेक्ट हॉग वगैरे म्हणजे. ब्रो, मी तिला फक्त बाय म्हणालो होतो आणि इट वॉज जस्ट अ साइड हग. तुम्ही काय तर्क लावतायत यार? एक मिनिट पारू, म्हणून तू आज अख्खा दिवस लोकी आणि सॅड होतीस का? नाही, मी 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 कशापायी असेल ना सर. उलट मी तर मी लई खुश आहे. हो. प्रीतम सर, गंमत केलीत ना माझी? ऑफकोर्स. पारू, आई, पारू. प्रीतम, कधी कुठे काय बोलावं कळत नाही का रे तुला? नाराज झाली ना बिचारी. पण राघव छान दिसतोय ना पारू.